आरपीआयचे नेते रामदास आठवले अस्वस्थ आहेत. आठवले अस्वस्थ आहेत म्हणून आरपीआय मध्ये अस्वस्थता आहे. आठवले आणि आरपीआय दोघेही अस्वस्थ आहेत म्हणून महायुतीमध्ये अशांतता आहे. हे सर्व नाराजी नाट्य नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत खुद्द रामदास आठवले यांच्याकडून. आठवले साहेब, IBN लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मी थेट मुद्द्याला हात घालतोय. बोला ना, बोला. आठवलेंची अस्वस्थता ही केवळ स्वतःसाठी एक राज्यसभेची जागा मिळावी म्हणून आहे? नाही, एक तर माझी जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता जी आहे ती माझ्या पक्षाला न्याय मिळाला पाहिजे. अत्यंत संघर्ष करून आपण काँग्रेस पक्षाला सोडलं, राष्ट्रवादीला सोडलं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून शिवशक्ती भीमशक्तीचा नवीन फॉर्म्युला, सामाजिक अभिसरणाबरोबर राजकीय परिवर्तन, यासाठी अशा पद्धतीची भूमिका मी स्वीकारली. समाजामध्ये काही प्रमाणामध्ये विरोध होता, परंतु त्या विरोधाच्या संबंधामध्ये मी ही भूमिका घेतली की जर समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल तर एकमेकाची डोकी फोडणाऱ्या दोन शक्ती जर एकत्र येत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांना हीच सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया हवी होती आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिसाद मी दिला. आणि आता 2 वर्ष होत आलेली आहेत. तर मी काय माझ्या एकट्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो असं अजिबात नाही आहे. पक्षाने त्याचं ठरवलेलं आहे की मी लोकसभेला 3 वेळा निवडून आलेलो आहे आणि त्यामुळे आता मी लोकसभेला जर 3 वेळा निवडून आलेलो आहे आणि प्रत्येक वेळेला मतदारसंघ बदलला तर अडचणी येतात. शिर्डीचा अनुभव आम्हाला आला आणि म्हणून कार्यकर्त्यांनी हा ठराव केलेला आहे की तुम्ही राज्यसभेवर जाणं अत्यंत आवश्यक आहे. मी राज्यसभेवर जाण्यामुळं शिवसेना BJPचा फायदा आहे, कारण प्रचारामध्ये मला पूर्णपणे त्या ठिकाणी काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जी प्रचार यंत्रणा उभी करायची आहे त्या प्रचारामध्ये मला पूर्णपणे लक्ष घालता येऊ शकेल. त्यामुळे अशीच तू जो काय प्रश्न विचारला आहे की म्हणजे माझी अस्वस्थता माझ्यासाठी अजिबात नाही आहे. परंतु परवाची उद्धवजींच्याबरोबर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे की 3 लोकसभेच्या जागा आणि 1 राज्यसभेची जागा RPIला मिळायला अजिबात काही हरकत नाही आहे. फक्त कुणाच्या कोट्यातून द्यायची या संबंधातला निर्णय आम्हाला दोघांना एकत्र बसून करावा लागेल. नेमका तोच प्रश्न आहे की मार्च 2014 मध्ये राज्यातल्या राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका होत आहेत आणि त्यामध्ये जर का कोटा वाईज बघितलं तर शिवसेनेची 1 जागा निघते आणि भाजपची सुद्धा 1 जागा निघते. आता भाजप आणि शिवसेनेकडे प्रत्येकी 1 जागा आहे आणि तिथं त्यांचे उमेदवार ठरले आहेत असं सूत्रांकडनं कळत आहे. अशा वेळी तुमच्यासाठी नेमकी जागा कोणती शिल्लक आहे? नाही, एक तर आता उमेदवार जरी त्यांनी ठरवलेले असले तरी रिपब्लिकन पक्षासारखा एक सत्तेवर आणण्याची शक्ती असणारा असा रिपब्लिकन पक्ष आज महायुतीसोबत आहे आणि त्यामुळं जरी त्यांनी आपली नावं ठरवलेली असली तरी त्या नावामध्ये बदल करणं हेच खरं राजकारण असतं. राजकारणामध्ये अशा पद्धतीचे बदल करायचे असतात आणि बाळासाहेब ठाकरेंनी तर अनेक लोकांना, सर्वसामान्य म्हणजे ज्या लोकांना राज्यसभा मिळणार नाही अशा लोकांनी त्यांनी राज्यसभा दिलेली आहे. मला असं वाटतं की दोघांनी विचार करावा. म्हणजे माझ्यासाठी मी अस्वस्थ आहे असं अजिबात नाही आहे. मग आमच्या पक्षाला 3 जागा आणि 1 राज्यसभा कसल्याही परिस्थितीमध्ये मिळाली पाहिजे. त्यामुळं ती जी राज्यसभा आहे ती शिवसेनेच्या कोट्यातून किंवा BJPच्या कोट्यातून ती मिळाली पाहिजे. मला उद्धवजींनी खुद्द मला तर सांगितलं की राजनाथ सिंगजींना ते भेटणार आहेत आणि ही जी जागा 1 जागा जी आहे त्यांच्या आमच्याकडे 1च जागा असल्यामुळे थोडी आमची अडचण आहे. परंतु तुम्हाला राज्यसभा मिळाली पाहिजे हे तत्वतः उद्धवजींनी मान्य केलेलं आहे आणि BJPकडून प्रयत्न करून BJPकडे महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी त्यांची राज्य आहेत तर कुठून तरी आपल्याला राज्यसभा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं आश्वासन मला त्यांच्याकडून मिळालेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत की शिवसेनेच्या कोट्यातली नाही तर भाजपच्या कोट्यातली राज्यसभेची जागा तुम्हाला देता येईल. हां, खरी गोष्ट आहे अशीच की ते मला असं म्हणाले की आमच्याकडे 1च जागा असल्यामुळं मी स्वतः BJPच्या कोट्यातली जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण माझं मत असं आहे की जर BJPने ती दिली नाही तर शिवसेनेनं राज्यसभा देण्याच्या संबंधामधला विचार करावा. जे धूत आहे ते तर त्यांचे अत्यंत निष्ठावंत अशा पद्धतीचे कार्यकर्ते आहेत. ते 2-3 वेळेला मला वाटतं राज्यसभेवर आलेले आहेत. त्यामुळे जर BJPकडून जर अशा पद्धतीची अडचण येणार असेल तर शिवसेनेनी या ठिकाणी जर सत्तांतर करायचं असेल, सत्ता परिवर्तन करायचं असेल आणि दलितांच्या शक्तीचा उपयोग जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर मला असं वाटतं की शिवसेनेने सुद्धा त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर धूत यांना जर 7वी जागा जर निवडून आणता येत असेल
तर अशाही पद्धतीचा प्रयत्न करायला काही हरकत नाही. जे अपक्ष आमदार आहेत त्यांची मतं आहे काय राहत आहेत. त्यामुळं जर अशी काही अडचण येणार असेल तर मला असं वाटतं की शिवसेनेने आपल्या कोट्यातली जागा, मला जी सुरक्षित जागा आहे ती देऊन त्या ठिकाणी धूतलाई निवडून आणण्याचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. हे झालं राज्यसभेच्या जागेचं. पण तुम्ही तुमच्या मेळाव्यामधनं, तुमच्या बैठकांमधनं तुम्ही वारंवार लोकसभेच्या 6 जागा आरपीआय आठवले गटाला पाहिजे असा उच्चार केलेला आहे. आणि आता एकाएकी तुम्ही म्हणताय की लोकसभेच्या 3 जागा द्या. हे सर्व काही राज्यसभेच्या एका जागेसाठी तुम्ही लोकसभेच्या सुद्धा 3 जागा मागायला तयार झालात. नाही नाही, म्हणजे मी पूर्वीपासूनच सांगतोय अशीच की 6 जागा चर्चेसाठी दिल्या असल्या तरी रिपब्लिकन पक्षाची ताकद एवढी नाही की आम्ही 6 जागा लढू शकतो आज. आणि मी हेच अनेक वेळेला सांगितलेलं आहे की 6 जागा चर्चेसाठी दिल्या असल्या तरी आम्हाला त्याच्यामधल्या 3 जागा पाहिजेत, कारण आमच्या 2 जागा निवडून आल्या तर पक्षाला सिम्बॉल मिळणार आहे. त्यामुळे मी असं कधी म्हटलेलं नाही की आम्हाला 7 जागा मिळाल्या पाहिजे. त्यामुळे मी पूर्वीपासूनच सांगितलेलं आहे की आम्हाला 3 लोकसभेच्या जागा, आणि त्या लोकसभेच्या जागा आम्ही अशा पद्धतीच्या मागतो आहोत की त्या ठिकाणी अत्यंत कपॅबल अशा पद्धतीचे उमेदवार त्या ठिकाणी आमच्यासोबत आज आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आमचा आग्रह आहे की आम्हाला 3 जागा आणि 1 राज्यसभेची जागा कसल्याही परिस्थितीमध्ये मिळालीच पाहिजे. अशा पद्धतीचा रिपब्लिकन जनतेचा, रिपब्लिकन पक्षाचा आग्रह आहे. आता प्रश्न जो निर्माण झालेला आहे, तुमच्याकडे उमेदवार आहेत का याचा. तुम्हाला नेमक्या 3 जागा कोणत्या हव्या? हा, तर आम्हाला 3 जागा ज्या हव्या आहेत त्याच्यामध्ये आता आम्ही साताऱ्याची जागा आहे ती शिवसेनेच्या कोट्यामध्ये आहे. आम्ही प्रयत्न करतोय की उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे, किंवा त्यांना ते देत असतील तरी ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहण्यासाठी उत्सुक आहेत की नाहीत अशाही पद्धतीचा प्रश्न आमच्या समोर आहे. आता इथंच मुद्दा असा उपस्थित होतो की काही दिवसांपूर्वी शिवसेनेने हे जाहीर केलेलं आहे की भाजपकडनं आम्ही बारामतीची जागा घेऊ आणि भाजपला सातारची जागा देऊ. नाही, ते काय जाहीर केले असं मला वाटत नाही. ज्यावेळेला उद्धवजींबरोबर परवा आमची चर्चा झाली त्यावेळेला सातारच्या जागेवरती चर्चा झाली आणि त्यांनी हे मला सांगितलं की जर उदयनराजे आले नाही तरीसुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या नावावर, रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर एखादा मराठा उमेदवार जो आहे, स्ट्रॉंग उमेदवार जो आहे, तो जर त्या ठिकाणी आरपीआयच्या तिकिटावर दिला तर त्या ठिकाणी शिवसेनेची 2.5-3 लाख मतं आहेत. आरपीआयची मतं 90,000 1 लाख आरपीआयची मतं त्या ठिकाणी मिळतील. आणि जो कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटची मतं लाखभर मिळाली, 70-80 हजार मिळाली तर ती सीट निवडून येऊ शकते. त्यामुळं जे आपण म्हणताय त्या पद्धतीनं अजून काय ते फायनल नाही आहे. म्हणजे बारामतीची जागा जी आहे ती शिवसेनेच्या. असं आपण समजूया की सातारची जागा झाली, आणखीन 2 जागा. आता दुसऱ्या जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये एकतर रामटेकची जागा आम्ही मागितलेली आहे विदर्भामधली, परंतु रामटेकच्या जागेपेक्षा आता आम्ही असा विचार केलेला आहे की वर्धेची जागा जी आहे, डॉक्टर अनिल बोंडे हे मला भेटले, परवा इथंच भेटले मला, आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर वर्धा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये उभं राहण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या विषयावरती उद्धवजींबरोबर चर्चा केलेली आहे. पण आता वर्धेची जागा जी आहे ती BJPकडे आहे. त्यामुळं वर्धेची जागा आहे त्या ठिकाणी अनिल बोंडेंसारखा एक बहुजन समाजाचा कॅन्डिडेट जे आज आमदार, अपक्ष आमदार आहेत, ते जर त्या ठिकाणी उभे राहिले तर मला वाटतं की दत्ता मेघेंची जागा जरी ती असली तरी दत्ता मेघे तिथे उभा राहणार नाहीत आणि त्यामुळं वर्ध्याची जागासुद्धा आरपीआयच्या तिकिटावर निवडून येऊ शकते. तिसरी जागा? तिसरी जागा आहे ती लातूरची जागा आम्ही मागतो आहोत. ती BJPच्या कोट्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी गौतम भालेराव हे अत्यंत सक्षम अशा पद्धतीचे उमेदवार आहेत आणि ते रिपब्लिकन पक्षामध्ये आज ते काम करत आहेत. तर मला असं वाटतं की लातूरची जागा जर मिळाली तर एकदा मागच्या वेळेला ती जागा निवडून आली होती BJPची, आणि आता जरी त्या ठिकाणी जयवंतराव आवळे निवडून आलेले असले तरी ते 8-10 हजार निवडून आलेले आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी BJPची ताकद मोठी आहे, शिवसेना आहे त्या ठिकाणी आहे, आरपीआयची मतं अत्यंत चांगली त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं ती जागा लातूरची आम्ही निवडून आणू शकतो. त्यामुळे जर आम्हाला अशा या 3 जागा जर मिळाल्या तर 3ही जागा निवडून आणण्याचा पूर्ण आटोकाट प्रयत्न आम्ही महायुतीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. म्हणजे लातूर, वर्धा आणि सातारा ह्या 3 जागा तुम्हाला हव्या आहेत आणि ह्या 3ही जागा भाजपच्या कोट्यातल्या आहेत. मग शिवसेनेचं कुठे इथं अडतं? नाही, 3 जागा नाही. आता सातारची जागा जी आहे ती शिवसेनेच्या कोट्यातली आहे आणि वर्ध्याची जागा BJPच्या कोट्यातली आणि लातूरची जागा BJPच्या कोट्यातली आहे. शिवसेनेने जाहीरच केलं आहे की आम्ही एक्सचेंज करतोय बारामती बरोबर सातारा. ते काय त्यांच्या दोघांचं म्हणजे सेना आणि भाजपचं तसं बोलणी पण झालेली आहे.
नाही, बोलणी तर झालेली असेल पण त्यामध्ये काही फायनल तर झालेलं नाही, पण तिथे जागा मला मिळाली पाहिजे. आता आमचा प्रयत्न असा आहे की रिपब्लिकन पक्षाला ताकद देण्याची दोन्ही पक्षांची मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करायची जबाबदारी उद्धवजींवरती आहे. भीमशक्तीला जर बाळासाहेबांसोबत घेतलेला आहे तर त्या भीमशक्तीला दूर लोटण्याचा प्रयत्न उद्धवजी करतील असं मला वाटत नाही एखाद्या राज्यसभेसाठी आणि एखाद्या जागेसाठी. सेनेचे काही वरिष्ठ नेते खासगीत बोलताना असं सांगतायत, खरं तर आम्हाला रामदास आठवले आणि त्यांच्या RPIचा महायुतीमध्ये तेवढासा उपयोग होत नाहीये, पण आम्ही त्यांना बाहेर जा असं सांगू शकत नाही कारण त्याचा एक मोठा फटका आम्हाला बसू शकतो. पण आम्ही अशी काही परिस्थिती आठवलेंवरती लादू की ते स्वतःहूनच महायुतीतून बाहेर पडतील. नाही म्हणजे शिवसेनेमधल्या काही नेत्यांची अशी जर इच्छा असेल की RPIचा आम्हाला अजिबात फायदा नाही आहे तर मला वाटतं की ही बाब अत्यंत गंभीर अशी आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या भूमिकेला विरोध करणारी अशा पद्धतीचं थिंकिंग जर शिवसैनिकांचं असेल तर मला असं वाटतं की त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार असणार नाही. एक तर बाळासाहेबांनी जे सगळं ओळखलेलं होतं की ही भीमशक्तीसोबत आल्याशिवाय सत्ता मिळणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळालेली आहे. कोण म्हणतो आमची त्यांना मदत होत नाही आहे आणि त्यांची मदत आम्हाला किती ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं एक तर असं आहे की जर शिवसेनेमधल्या काही नेत्यांना असं वाटत असेल तर त्या नेत्यांवरती कारवाई करण्याची भूमिका उद्धवजींनी घेतली पाहिजे. म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा आम्हाला फायदाच नाही आहे आणि त्यांनी जावं अशा पद्धती त्यांची इच्छा असेल तर त्यांनी सांगावं मला. तुम्हाला आता 2.5 वर्ष झालेले आहे महायुतीमध्ये, तुम्हाला नेमकी कशी वागणूक मिळाली या 2.5 वर्षात? कारण हा अनुभव राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीपेक्षा वेगळा आहे. नाही, अनुभव जो आहे तो आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अनुभव काय वाईट नव्हता. म्हणजे वागणूक त्यांची चांगलीच होती. फक्त आम्हाला तुम्हाला तिथं सत्तेची पदं मिळाली होती. नाही, सत्तेची पदं मिळाली ना, सत्तेची पदं मिळाली आम्हाला. काय MLC 6 मिळाले, आमचे 3 मंत्री आणि मी मंत्री झालो, मुंबईचा महापौर झाला, अशा काही गोष्टी त्या ठिकाणी मिळाल्या. पण जसा आमच्या पक्षाला आमचा वाटा मिळायला पाहिजे तशा पद्धतीचा वाटा देण्याची भूमिका नंतरच्या सत्ता मिळाल्यावरती घेत नव्हती आणि त्यामुळंच आम्हाला पर्याय म्हणून आम्हाला शिवसेना BJPकडे यावं लागलेलं आहे. त्यामुळं शिवसेना BJPकडे आल्यानंतर सत्ता थोडी चांगली मिळू शकेल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आणि अशी जे तुझं सांगितलंस की जर शिवसैनिकांना असं वाटत असेल तर आणि आम्ही जर बाहेर पडलो तर त्यांना अजिबात सत्ता मिळणार नाही. त्यांनी त्या सत्तेच्या स्वप्नामध्ये अजिबात राहू नये. माझा पक्ष आमच्या RPIमध्ये किती गट असू द्या पण माझा गट हा ग्रासरूटला काम करणार आहे. 288 विधानसभा मतदारसंघामध्ये माझे कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 5,000पासून 10, 12, 15,000पर्यंत मतं शिवसेना BJPला देण्याची हिंमत माझ्या पक्षामध्ये आहे. आणि म्हणूनच बाळासाहेबांनी सगळं हिरून बाळासाहेबांनी माझ्यासमोर हा प्रस्ताव ठेवला आणि त्यामुळं मी बाळासाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की परंतु उद्धवजी असा कोणी विचार करत असेल असं नाही. खाजगीमध्ये बोलताना हाच आहे की आज 2.5 वर्ष तुम्हाला महायुतीमध्ये झालेली आहे. राज्यसभेच्या 2 ते 3 वेळा निवडणुका झाल्या. यावेळेस तुम्हाला राज्यसभेवरती पाठवता आलं असतं, तिथं पाठवलं गेलं नाही. त्यामुळे शिवसेनेची तशी इच्छाच दिसत नाहीये, हे स्पष्ट दिसतंय. नाही, त्यांची जर इच्छा नसेल तर आता एक तर त्यांची इच्छा जर नसेल की RPIला सोबत ठेवायचं नाही तर जर त्यांची इच्छा नसेल तर आम्ही तर इच्छा कशासाठी ठेवायची. आम्ही इच्छा ठेवतो आहोत ते बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे आपण आणि त्यामुळे आपण ही युती टिकवली पाहिजे. त्यानंतर काँग्रेसच्याबद्दल हेच आहे की एवढी महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार वाढला आहे, दलितांमध्ये अत्याचार होत आहेत, त्यामुळे हीच सत्ता बदलली पाहिजे. आणि एकच सत्ता अनेक वर्ष राहिली की लोकशाहीला धोका निर्माण होतो. लोकशाहीमध्ये एकाच पक्षाच्या हातामध्ये सत्ता राहिली की ते बेतालपणे सत्तेचा वापर करत असतात आणि त्यामुळं सत्तेमध्ये परिवर्तन असलं पाहिजे. आणि आम्ही त्यांच्या काँग्रेसला सोडून आम्ही शिवसेना भाजपसोबत आल्याशिवाय सत्तांतर होत नाही. एकीकडे तुम्ही उद्धव ठाकरेंशी बोलताय, महायुतीच्या संपर्कात आहात, त्यांच्या नेत्यांच्या संपर्कात आहात आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की मी बसपाशी सुद्धा माझी बोलणी सुरू आहे, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहे. हे नेमकं काय? नाही, बसपाबरोबर मी असं सांगितलं की मी पूर्वीसुद्धा ही भूमिका मांडलेली आहे की राजकीय भूमिका जरी त्या त्या राज्यामध्ये किंवा त्या त्या पक्षाच्या वेगळ्या असल्या
तरी दलितांवर होणारा अन्य अत्याचार आहे, भूमिहीनांचा प्रश्न आहे, त्याच पद्धतीनं दलितांचा बॅकलॉग भरण्याचा प्रश्न आहे, किंवा अशा अनेक जे काही दलितांचे प्रश्न आहेत, तर त्या दलितांच्या प्रश्नांवर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे जे काही दलित पक्ष किंवा जे पक्ष जे आहेत त्यांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि मी भूमिका पूर्वी मांडली होती की मायावती, रामविलास पासवान, उदित राज किंवा ऑल इंडियामध्ये जे आंबेडकराईट असणारे पक्ष आहेत त्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि एक सामाजिक मुवमेंट जर उभी केली पाहिजे. म्हणजे जर आपण शक्ती जर आपण दाखवली तर सरकारला नमवण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी असा प्रयोग किंवा अशी भूमिका मी मांडलेली आहे की मायावती आणि बहुजन समाज पक्ष जो आहे आणि RPI आणि काही इतर जे काही पक्ष आहेत ते जर एकत्रित आले तर आपण एक सामाजिक मुवमेंट आपण उभी करू शकतो. आणि त्याच्यातून जर भविष्य काळामध्ये पॉलिटिकल मुवमेंट उभी राहत असेल तर त्याचासुद्धा विचार करता येऊ शकेल. आणि मी असे एवढं सांगतो की ज्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं होतं 95मध्ये, पुण्यामध्ये झालेल्या एका बैठकीमध्ये मी असा प्रस्ताव ठेवला होता की RPI मध्ये गट आहेत म्हणून जर BSP स्थापन झाली असेल तर आता RPI चे गट सगळे एकत्रित आलेले आहेत आणि कांशीराम यांनी आपला बहुजन समाज पक्ष हा RPI मध्ये विलीन करावा आणि त्या पक्षाचा अध्यक्ष युनायटेड RPIचे अध्यक्ष कांशीराम यांना करावं ऑल इंडियाचं, अशा पद्धतीचा प्रस्ताव मी त्यावेळेला मांडला होता. तर ते काय समजा यशस्वी झालं नाही, पण ठीक आहे, आता बहुजन समाज पक्ष आणि RPI एक पक्ष होणार नाही, पण काही विषयावरती काही मुद्द्यांवरती आम्ही एकत्रित येऊ शकतो आणि तसा भविष्य काळामध्ये प्रयत्न व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे तुमची मागणी जर का महायुतीनं मान्य केली नाही तर तुम्ही महायुतीतून बाहेर पडणार किंवा नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच नाही. नाही, महायुतीमधून बाहेर पडण्याची इच्छा आपली अजिबात नाही आहे. पण जर आता आम्हाला काय एक जागा तर दिलीच नाही, राज्यसभा दिली नाही, 3 लोकसभा दिल्या नाहीत आणि त्यांची भूमिका जर अशीच असेल की यांचा आम्हाला उपयोग नाही आहे, याने आम्हाला सोडून जायला पाहिजे, अशा पद्धतीची जर त्या महायुतीतल्या नेत्यांची जर इच्छाच असेल तर आम्हाला त्याचा गंभीरपणे विचार करावा लागेल. आणि जर सन्मानाने युती होत नसेल, फरफटत जाण्याची भूमिका आमची अजिबात नाही आहे. आणि त्यांना जर आमची गरज असेल, काँग्रेस पक्षासोबत होतो त्यावेळेला आम्ही काय त्यांचे गुलाम नव्हतो, त्यांना आमची आवश्यकता होती. दलित मतं त्यांना मिळाल्याशिवाय त्यांना सत्ता मिळत नव्हती, म्हणून काँग्रेस पक्षाने आम्हाला ऑफर दिली आणि म्हणूनच आम्ही शरद पवारांच्या आव्हानाला प्रतिसाद त्यावेळेला दिलेला होता. त्यामुळे आम्हाला आवश्यकता नाही, आम्हाला महायुतीची आवश्यकता. आम्ही तर मोर्चे काढणारे लोक आहोत, आंदोलन करणारे आम्ही लोक आहोत, ते एकदम आमची काही सत्ता इथे येणार नाही. म्हणून त्यांना जर आमची आवश्यकता असेल तरच आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर त्यांची अशीच इच्छा असेल की याने बाहेर जावं, आम्हाला काय नाही ते द्यायचं, तर आम्ही अजिबात युती करणार नाही. जर का तुम्ही महायुतीतून बाहेर पडला तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी हाच पर्याय असेल? नाही, ते काही मी सांगू शकत नाही आता. म्हणजे एकतर परंतु हे मी सांगतो की काँग्रेस पक्षामधल्या अनेक नेत्यांना असं वाटतंय की आम्ही चुकलेलो आहोत, आम्ही शिर्डीमध्ये त्यांना हरवलं, नाहीतर ते आम्हाला सोडून काही गेले नसते आणि आमच्या चुकीमुळे ते सोडून गेले, त्यामुळे ते आमच्याकडे परत येतील असं त्यांना वाटतंय. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न याच मुद्द्याला धरून विचारतोय. आमच्या सूत्रांकडनं आम्हाला अशी खात्रीलायक माहिती मिळालेली आहे की 3 आठवड्यापूर्वी तुम्ही दिल्लीमध्ये सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल किंवा आणखीन एका वरिष्ठ नेत्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि काँग्रेसच्या तुम्ही संपर्कात आहात. नाही, मी अजिबात संपर्कात नाही आहे, कारण मी महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. मध्यंतरी अशी एक बातमी आली होती, त्यावेळेला मी उत्तर दिलं होतं की मला काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात जाण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. महायुतीसोबत मी आहे, महायुतीच्या नेत्यांच्या मी संपर्कात आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये 3 आठवड्यापूर्वी आमची एक बुद्धिस्ट कॉन्फरन्स होती, इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन नावाच्या संघटनेच्या वतीने एक बुद्धिस्ट कॉन्फरन्स होती, त्याला मी दिल्लीमध्ये 4 दिवस होतो. आणि त्यामुळं मी कोणत्याही अहमद पटेल किंवा कुठल्याही नेत्यांना भेटलेलो नाही. माझे सगळे नेते ओळखीचेच आहेत आणि मी कोणालाही भेटलेलो नाही आणि महायुतीसोबतच राहण्याची माझी इच्छा आहे. पण आपण जसं सांगितलं त्या पद्धतीनं जर त्यांची इच्छाच नसेल, त्यांनी काही दिलंच नाही, तर काय करायचं त्या संबंधाचा निर्णय पक्ष घेईल. आठवले साहेब, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल खरंच धन्यवाद.